तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचे जे काही मागचे प्रॉब्लेम बघितले होते, तर त्यासारखेच या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितले होते. तो जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. तर ते आता आपण इथे हा सिम्प्लिफिकेशनचा पहिला प्रॉब्लेम बघूया काय येतो तो. तर इथे आपल्याला हे डेसिमलमध्ये दिलेले आहेत, सगळे दशांश अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. तर हे सोडवताना काय करूया, पहिल्यांदा फोकस याच्यावर करा. इथं जे आहे यातलं कॅल्क्युलेशन आधी करूया आणि मग इकडचं करूया. तर इथे बघा याच्यातले मी काय करणार आहे, सगळे दशांश चिन्ह जे आहेत ते काढून टाकणार आहे. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार आहे, 16 गुणिले 125 आणि खाली 8. आता काउंट करा, वरती किती किती संख्येनंतर दशांश चिन्ह होते, या 2 संख्येनंतर आणि या 2 संख्येनंतर. 2 आणि 2 किती होणार, 4 होणार. त्यामुळे मी खाली काय करणार आहे, अंशात 4 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे एकूण, त्यामुळे खाली 4 शून्य द्यायच्या. 1 2 3 4 आणि खाली किती संख्येनंतर दशांश चिन्ह होतं, 2. तर वरती 2 द्या. तसंच इकडे करूया आता, म्हणजे आणखी एक सांगितल्यावर लक्षात येईल. तर याच्यावर लक्ष द्या. तर याच्यातले जे संख्यातलं दशांश चिन्ह आहे ते काढून टाका. म्हणजे 15 150 आणि खाली 9. ओके. 15 150 आणि 9 सगळे दशांश चिन्ह काढले. आता वरती बघा किती आहेत, किती संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, तर 3 संख्येनंतर. त्यामुळे खाली काय करणार आपण, 3 शून्य देणार. 1 2 3 आणि खाली किती संख्येनंतर आहे, एका संख्येनंतर. त्यामुळे वरती एक शून्य वाढवणार आणि मग ज्या शून्य आता आहेत त्या शून्याला शून्य घालूया आपण किती जात आहेत. इथे बघा, इथे 2 शून्याला या 2 शून्य जातील. परत ते केल्यानंतर आता इथे इथल्या 2 शून्याला हे 2 शून्य पण काय होतील, जातील, कॅन्सल होतील. मग ते केल्यावर इथे आता बघा 16 एक्के 16 आणि 16 पंचे 80 आणि वरची एक शून्य म्हणजे काय होईल, ते 50 होईल. 50 येईल. त्याच्यानंतर इथे आणखीन जरासं आपण हे करूया, इकडे इकडे पण करता येईल. 15 एक्के 15 15 सक्क 90. हे झालं. आता 125 आणि 50 हे 25च्या पाड्यात आहेत. म्हणजे काय करता येईल, 25 दुनी 50 आणि 25 पाचे 125. ओके. तर वरती काय राहिले, सगळे सगळे कॅन्सल केल्यावर तर वरती राहिले 5 एक्के 5 आणि खाली छेदात किती, 2. तसं इकडे काय राहिलं, तर 15 15 आणि 6. समजा याला आणखीन 3 ने भाग घालवला, 15ला आणि 6ला. तर किती येईल, ते दोन्ही पण हे केल्यानंतर. तर इथे बघा, 3 दोन्ही 6 म्हणजे इथे खाली छेद 2 येईल. मध्ये अधिक आहे ते अधिक लिहूया. 3 दोन्ही 6 आणि 3 पाची 15 आणि वरती 5 एक्के 5. 5 आणि 5 यांची बेरीज किती येणार आहे, 10. छेद समान असेल तर एकदाच लिहायचं. ओके. अंशांची बेरीज करायची, समान छेद एकदाच लिहायचा. 10ला 5 ने भागलं, 2 पंचे 10. कुठला पर्याय बरोबर असणार आहे याच्यात, पर्याय क्रमांक डी 5 हे त्याचं अचूक उत्तर असणार. ओके. तर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी ही संख्या आहे. इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या आहे ते शोधायचं. तर हे उदाहरण पूर्ण इथलं आहे आणि याच्या आधारे इथे संख्या कुठली येईल, या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा. आता हे करत असताना इथे प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे त्याला आपण x मानूया. x बरोबर. तर आता काय होणार, इथे 2.2/7. तर ते मी लिहिताना असं लिहू शकतो, 2 अधिक 2/7. ओके. याला लिहिताना, कारण शेवटी उत्तर तेच येणार आहे. 7 दुनी 14 14 आणि 2 16/7 तीच किंमत येणार आहे. म्हणजे याचं रूपांतर तुम्ही असं करू शकता, 2 अधिक 2/7. परत पुढे हे जे आहे याला कसं लिहिता येईल, 5 अधिक 1/4 आणि शेवटचं 3 अधिक 2/5 या तिन्हीचं रूपांतर केलं. आता हे आपल्याला शोधायचं आहे, त्याला आपण x मांडलं. तर ह्या सगळ्या संख्यांना आपल्याला इकडं या बाजूला आणलं पाहिजे. आता इथे बघा, हा अधिक आहे, हा पहिल्यांदा, तर तो अधिकचा काय होईल, इकडे येऊन वजा होईल. वजा 5/7. त्याच्यानंतर हा दुसरा आहे, हा पण याचं पण चिन्ह अधिक आहे, तर तो वजा होईल 2/5. आणि तिसरा हा, तो इकडे पलीकडे आल्यावर काय होईल, वजाचा अधिक होईल 3/4. हे थोडक्यात काय केलं, हे असे तिन्ही रूपांतर करून लिहिले असे या पद्धतीने. आणि ह्या ज्या 3 संख्या आहेत प्रश्नचिन्हाच्या पुढच्या, याला x मांडलं, याला एके ठिकाणी ठेवलं आणि ह्या सगळ्यांना काय केलं, इकडून या बाजूला आणलं आपण. म्हणजे आपल्याला ती x ची किंमत मिळून जाईल. आता बेरीज करताना जेवढ्या जेवढ्या पूर्ण संख्या आहेत त्यांची आधी बेरीज करा. म्हणजे 2 अधिक 5
अधिक 3 x बरोबर 5 आणि 2 किती येणार? 7, 7 आणि 3 10 येणार. ओके. 2, 5, 3 यांची बेरीज केली 10 आली. आता राहिलेल्या संख्या बघा, ही एक संख्या आहे पहिली अधिक 2/7 त्याच्यानंतर अधिक आता आणखीन 7 छेद असणारी संख्या कुठली आहे? तर ही आहे. ही त्याच्या समोर लिहिली आहे. म्हणजे इथे फक्त आता आपण अधिकच्या ऐवजी वजा घेऊ. कारण छेद समान असला की आपण त्यांची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. तर इथं मी घेतोय -5/7 याच्या समोर. पूर्ण संख्या तर ऑलरेडी घेतलेल्या आहेत. आता इथे पुढची संख्या मी घेणार आहे 1/4. त्याचं चिन्ह आहे अधिक. त्याच्या समोर बघा अधिक 1/4. आणखीन छेद 4 असणारं उदाहरण कुठलं आहे? तर अधिक 3/4 हे तिथे लिहिले. आता पुढचं आहे छेद 5 असणार. म्हणजे किती आहे ते? 2/5 अधिक 2/5 आणि आणखीन एक कोण आहे तसं? वजा 2/5 म्हणजे ज्यांचा छेद समान आहे ते एकत्र केलं. पहिल्यांदा काय केलं? पूर्ण संख्यांची बेरीज केली. 2 अधिक 5 अधिक 3 ती 10 आली. त्यानंतर ज्यांचा छेद समान आहे 2/7 5/7 यांना एकत्र केलं. 1/4 3/4 यांना एकत्र केलं. 2/5 2/5 यांना सुद्धा एकत्र केलं. ओके. आता इथे पुढची जर स्टेप बघितली आपण तर इथे 10 आहे तसं लिहिले आहे. 10 आहे तसं लिहिलं. ते लिहिल्यानंतर याच्यात 10 लिहिल्यानंतर हे बघा इथे 2/7 वजा 5/7 छेद समानच आहे त्यांचा 7 फक्त वरच्यांची वजाबाकी करा म्हणजे 5 वजा 2 किती येणार? 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय होणार? वजा 3 अधिक पुढचा इथे या दोघांचा सुद्धा छेद समान आहे. 3 अधिक 1 किती येणार? 4 छेद अंशांची बेरीज छेद समान आहे आहे तसा 4/4 आणि शेवटी इथे 2/5 मधून 2/5 वजा करायचे. त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली की काय राहणार? 0 राहणार. ओके. आता इथे 4/4 म्हणजे 4ला 4 ने भागल्यावर किती येणार? 1 येणार. त्यामुळे 10 अधिक 1 किती येणार? 11. 10 आणि हे अधिक 1 किती आले? 11 वजा हे राहिले. कारण हे तर 0 झाले. वजा 3/7. आता पर्यायामध्ये बघा इथे तर याला जरा सोपं रूप देऊया आपण किंवा हे लिहिताना कसं लिहिलं ते मध्ये आता वजा राहिलेलं आहे. 11 सत्ते 77 77 मधून 3 गेले. तर ते राहणार 74/7 तसा पर्याय इथे नाहीये. त्यामुळे लिहिताना असं लिहायचं ते 7/10 पूर्ण 10 राहतील. 7/70 छेद 7च आहे आणि बाकी किती राहणार? 4 म्हणजे 10.4/7 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. हे रूपांतर लक्षात ठेवा. हे पहिल्यांदा काय केलं? 11 सत्ते 77 77 मधून 3 गेले 74 74/7 मग 7 ने भाग घालवायचा 7/70 बाकी किती उरते ती वरती लिहायची. छेद 7च लिहायचा. आलेला भागाकार 10 इथे लिहायचा. ओके 10.4/7 हे त्याचं अचूक उत्तर असेल. तर आता त्यातील उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये इथे सुद्धा आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल तर ती संख्या काय करायची? शोधायची. आता ही संख्या शोधत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण असं करूया इथे इथे बघा सगळ्यात मोठी संख्या आहे 6 आणि जर का मी समजा इथे 2 ला 3 ने गुणलं तर बेत्रिक 6 येईल. त्यामुळे वरती सुद्धा मी 3 ने गुणणार. आता इथे म्हणजे छेद समान करता येईल. या 3 ला जर 2 ने गुणलं तर वरती सुद्धा कितीने गुणणार? 2 ने जेणेकरून छेद 6 होईल. इथे ऑलरेडी 6 आहे. त्यामुळे काही बदल करायची गरज नाही. परत इथे 5 आहे तर याचा छेद मला 10 करता येऊ शकतो. 5 गुणिले 10 तर वरती पण काय करणार? 2 ने गुणणार. आता बघा प्रत्येक ठिकाणी उत्तर काय येईल? इथे सगळीकडे बेत्रिक 6 बेत्रिक 6 त्यामुळे छेद समान येणार 6 आणि आता वरती बघा प्रत्येक संख्येचा गुणाकार किती? 9 त्रिक 27 त्याच्यानंतर 11 दुनी 22 अधिक 17 बरोबर प्रश्नचिन्ह आहे. त्या ठिकाणी आपण एक्स म्हणूया त्याला ते शोधायचं आहे. तर 12 दुनी किती होईल? 24 मध्ये अधिक आहे ते 12 दुनी 24 अधिक 21 आणि इथे सुद्धा 5 दुनी 10 आणि इकडे पुढे 10 आहेच. त्यामुळे छेद किती होणार? 10 होणार. आता त्यानंतर पुढे या तिन्हींची बेरीज करायची. तर समजा 7 आणि 2 9 9 आणि 7 16 16 6 हातचे 1 येणार 1 आणि 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे किती झाले? 66 झाले. ओके तर परत एकदा बघूया 7 आणि 2 9 आणि 7 16 परत हातचे 1 2 आणि 1 3 3 आणि 2 5 आणि 6 66 आणि खाली छेदात किती 6 आहे. आता इकडे जर छेद समान व्हायचं असेल तर याने काय करायचं? कारण ह्या दोघांचा 10च आहे छेद
तर एक्सचा छेद 10 नाहीये, त्यामुळे इकडे गुणायचं त्याला, म्हणजे तो किती होईल 10x होईल. आणि 24 आणि 21 यांची जर का बेरीज केली तर ती येणार आहे 45. आणि इथे छेद किती राहणार मग 10 राहणार. ओके. आता ते केल्यानंतर याच्यानंतर इथे किंवा हे आपण असं ठेवूया, जस्ट आणखी सोपं होण्यासाठी म्हणून सांगतो. छेद काही समान करत बसू नका, इथे एक्सच ठेवा आहे तसं. 24 आणि 21 यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे 45/10 येणार आहे. ओके. 45/10 येईल, ते सोपं पडेल. आणि मग याच्यानंतर इथे 6 1 6 आणि 66 ला 6 ने भागल्यावर इकडे 11 उरणार. थोडक्यात 66 ला आपण 6 ने भागलं, 11 आलं. आता इथे कुठल्याही संख्येला जर आपण 10 ने भागलं तर ते दशांश चिन्ह येतं, म्हणजे किती राहणार 4.5. ओके. 45. पण इथे सगळे पर्याय कसे आहेत अशा प्रकारच्या अपूर्णांकामध्ये, त्यामुळे ठीक आहे आपण असंच ठेवूया त्याला. आणि मग आता इथे करूया, कारण हे असं उत्तर आलं पाहिजे आपलं. तर त्यासाठी काय करणार, इथे दोघांना आपण समजा आधी हे 5 ने भागूया. 5 9 45 आणि 5 दोन्ही 10. एक्सला गुणत बसण्याऐवजी इथं काय करूया 5 9 45, म्हणजे दोघांना 5 ने भागलं हे लक्षात ठेवा. 5 9 45, 5 दोन्ही 10. मग आता हे असं आलं x अधिक 9/2. तर जर का x ची किंमत पाहिजे असेल तर हे जे इथं अधिक आहे ते या 11 कडे येऊन काय होईल वजा होईल, म्हणजे x बरोबर 11 वजा 9/2 राहील. ओके. तर इथे 11 दोन्ही 22, 22 मधून 9 वजा करायचे. 11 दोन्ही 22 आले आणि त्या 22 मधून किती वजा करायचे 9 वजा करायचे, म्हणजे किती राहणार 13/2 राहणार. म्हणजेच किती राहणार इथे बेसख्ख 12. ओके. 6 येतात त्याच्यात. ठीक आहे. बेसख्ख 12 कितीने भागलाय आपण 2 ने, तो छेद खाली 2च ठेवायचा आणि बाकी किती उरली 1. हे लक्षात ठेवा. असं रूपांतर करायचं असेल तर 13 ला 2 ने भागायचं, बेसख्ख 12, बाकी किती उरली 1, ती बाकी इथं लिहायची. छेद खाली 2 लिहायचं आणि भागाकार किती आलाय 6, तो इथं लिहायचा. म्हणजे किती येणार 6.1/2. म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार आहे, पर्याय बी 6.1/2 हे आपलं अचूक उत्तर असतं. आता त्यातलं उदाहरण क्रमांक 4 बघूया. याच्यामध्ये इथे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं. त्यासाठी काय करूया, पहिल्यांदा हे जे शोधायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी, ही जी संख्या शोधायची त्याला x मानूया. गुणिले किती आहे 65 आणि भागिले 72 आहे. तर भागिले असेल तर छेदामध्ये लिहायचं 72 भागिले इकडं 195 गुणिले 352. तसंच इथे सुद्धा जर भागिले असेल तर भागिले कसं लिहिणार छेदामध्ये लिहिणार 192. आता x शोधायचं असेल तर ही जी संख्या आहे 65/72 ती या बाजूला आणायची. आता ती आधी इकडची सगळी बाजू लिहूया 195 352/192. तर आता ही संख्या इकडे येताना काय होणार आहे, तर त्याचा अंश आणि छेद बदलणार आहे. म्हणजे वरती कोण येणार 72 अंशामध्ये आणि छेदात कोण येणार 65. ओके. हे इकडे घ्यायचं. आता एवढ्या मोठ्या संख्या सगळा गुणाकार करून भागाकार असं करता येणार नाही. तर त्यासाठी काय करा, इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा ही 72 संख्या दिसते. तर या 72ला 12 ने भागूया. तर 12 सख्ख 72 आले. तसं 192 ला आपण कितीने भागणार, याला 12 ने भागणार. याला 12 ने भागल्यानंतर किती येणार 12 1 12. परत 7 उरतील. 19 मधून हे 7 12 गेल्यानंतर 7 उरतील आणि परत 72. परत 12 सख्ख 72 आले. म्हणजे दोघांना 12 ने भागलं. आता त्याच्यानंतर इथे इथे आहे 65. तर 65 ला आपण 13 ने भागू शकतो. कितीने भागणार आहे आता आपण 13. 13 पाची 65 आणि तसं इकडे याला सुद्धा 13 ने भागायचं. त्यासाठी तुम्हाला पाढे माहिती असतील तर तेवढं तुम्हाला सोपं जाईल. तर 13 एक्के 13, परत उरले 6, 6 आणि पुढचे 5, 13 पाचे 65. हे आले 15. आता त्याच्यानंतर आणखीन एक करता येईल आपल्याला. जसं जसं संख्यांचा पॅटर्न तुमच्या लक्षात येत जाईल तसं बघा 16 एक्के 16 होईल आणि इथे जर आपण भाग घालवला 16 दुनी 32, 35 मधून 32 गेले 3 उरले आणि पुढचे 2 32, 16 दुनी 32. तर जे काही राहिलं, कारण एकाच जास्त कॅल्क्युलेशन करायला नको, काय काय राहिलं 15 राहिलेलं आहे, परत 22 राहिलेला आहे आणि परत हे 6. आता छेदामध्ये 5 एक्के 5 म्हणजे फक्त 5 राहिले. त्याच्यानंतर इथे आपण काय करू शकतो 5 एक्के 5 आणि 5 त्रिका 15. तर 22 गुणिले 3 केले 66. पुढचे किती आहेत गुणिले 6. 6 गुणिले 6 येणार 36. हातचे 3. परत 6 गुणिले 6 36. 36 आणि 3 39. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय बी 396.
हे आपलं त्याचं अचूक उत्तर असणार. ओके. आता प्रश्न क्रमांक 5 हा आपल्या समोर आहे. तर हा इंग्रजीमध्ये आहे, तो मी तुम्हाला मराठीमध्ये इथे तयार करून दिलेला आहे. तर त्याचा अर्थ काय होतो या प्रश्नाचा, 378 चे 15/18 भागिले 15/2. तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती शोधायची, वजा 8 इतकं उत्तर येतं, मध्ये बरोबर चिन्ह आहे. तर आता हे सोडवताना काय करणार, पहिली स्टेप, याच्यामध्ये 378 से च्या असे शब्द जर आले तर गुणिले वापरायचे आणि 15/18. परत इथे आता भागाकार आहे, तर अपूर्णांकांचा भागाकार करताना भागाकाराऐवजी गुणाकार लिहायचा आणि पुढची जी संख्या आहे त्याचा गुणाकार बसवायचा, म्हणजे 15/2चं काय येणार, 2/15. इथली जी संख्या शोधायची त्याला x म्हणूया, वजा 8. आता इथे सोपे रूप दिलं की तुम्हाला हळूहळू लक्षात येईल याच्यात कसं उत्तर येत जाणार. तर 18 1 18, 18 2 36, उरले 1 आणि पुढचे 8. तर म्हणजे परत 18 1 18 आले. तसंच इथे जो 15 आहे, 15ला 15 एक अंशात आणि एक छेदात असेल तर 15ला 15 काय झालं, कॅन्सल झालं, 15 1 15 आले. त्याच्यानंतर पुढे 21 आणि 2 हे उरले, हे दोन 21 गुणिले 2, 21 गुणिले 2 किती येणार, 42. छेद एक लिहायची काही गरज नाही. परत वजा 8 जो आहे तो ह्या साईडला येऊन वजा आहे तो काय होणार, अधिक, आणि इथे फक्त कोण राहणार, एक्स. म्हणजे एक्स बरोबर 42 अधिक 8 केल्यावर किती येणार आहे, 50. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीने ही 5 उदाहरणं आपण या सोपे रूप या सिम्प्लिफिकेशन मध्ये पदावलीमध्ये बघितली. पुढील व्हिडिओमध्ये आणखी यासारखी उदाहरण आपण बघूया. जसं मी सांगितलं, आणखीन एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही आधीचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. थँक्यू.